नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महापारेषण व महावितरण सराव संच 13. चला आज या प्रश्नांचा आपण अभ्यास करूया. चला प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला बघा, स्टील टॉवर पोलचा उपयोग किती स्पॅन पर्यंत केला जातो? बघा, स्टील टॉवर पोलचा उपयोग हा किती स्पॅन पर्यंत केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए 100 ते 300 मीटर पर्यंत स्टील टॉवर पोलचा उपयोग हा केला जातो. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघा, लाईन पोलवर क्रॉस आर्म का बसवतात? बघा, लाईन पोलवर क्रॉस आर्म का बसवतात? या प्रश्नाचं उत्तर आहे बी लाईन इन्सुलेटर बसवण्यासाठी लाईन पोलवर क्रॉस आर्म हे बसवतात. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3 बघा, रिंग डिस्ट्रीब्युशन पद्धतीत डिस्ट्रीब्युटरला किती बाजूने फीडरने सप्लाय केला जातो? बघा, रिंग डिस्ट्रीब्युशन पद्धतीमध्ये किती बाजूने फीडरला सप्लाय दिला जातो, म्हणजे सप्लाय त्याला केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी 2 फीडरने. रिंग सर्किट मध्ये 2 फीडरने सप्लाय हा दिला जातो. चला पुढील प्रश्न बघूया. बघा, कोणत्या कन्व्हर्टर कडून एकाच वेळी डीसी व एसी सप्लाय मिळू शकतो? बघा, तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी सिंक्रोनस कन्व्हर्टर. बघा, सिंक्रोनस कन्व्हर्टर कडून एकाच वेळी डीसी व एसी सप्लाय हा मिळू शकतो. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 5 बघा, ब्रिज रेक्टिफायर मध्ये कमीत कमी किती डायोडची गरज असते? बघा, ब्रिज रेक्टिफायर मध्ये कमीत कमी किती डायोडची गरज असते? या प्रश्नाचं उत्तर आहे डी 4. ब्रिज रेक्टिफायर मध्ये कमीत कमी 4 डायोडची गरज ही असते. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 बघा, बॅटरी चार्जिंग साठी कोणत्या रेक्टिफायरचा उपयोग केला जातो? बघा, बॅटरी चार्जिंग साठी कोणत्या रेक्टिफायरचा उपयोग केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए कॉपर ऑक्साइड रेक्टिफायर. कोणत्या? कॉपर ऑक्साइड रेक्टिफायर. या रेक्टिफायरचा उपयोग बॅटरी चार्जिंग साठी केला जातो. प्रश्न क्रमांक 7 बघूया. बघा, प्रश्न क्रमांक 7 बघा, कमी वेगाने फिरणाऱ्या अल्टरनेटला कोणत्या प्रकारचा रोटर बसवलेला असतो? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे सी फिरत्या फील्डच्या सेलियंट पोल टाइप. फिरत्या फील्डच्या सेलियंट पोल टाइप प्रकारचा रोटर हा कमी वेगाने फिरणाऱ्या अल्टरनेटरला बसवलेला असतो. चला प्रश्न क्रमांक 8 बघूया. प्रश्न क्रमांक 8 बघा, 3 फेज सप्लाय पद्धतीत 3 वाइंडिंग एकमेकांना किती अंशात बसवलेल्या असतात? बघा, 3 फेज सप्लाय पद्धतीत 3 वाइंडिंग एकमेकांना किती अंशात बसवलेल्या असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी 120 अंशात ह्या बसवलेल्या असतात. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9 बघा, मॅक्झिमम किंमत आणि RMS किंमत यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात? बघा, मॅक्झिमम किंमत आणि RMS किंमत यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए पीक फॅक्टर असे म्हणतात. उत्तर लक्षात ठेवा, पीक फॅक्टर. मॅक्झिमम किंमत आणि RMS किंमत यांच्या गुणोत्तराला पीक फॅक्टर असे म्हणतात. चला पुढे. प्रश्न क्रमांक 10 बघा, एव्हरेज किंमत आणि RMS किंमत यांच्या गुणोत्तराला काय म्हणतात? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे
बी पॉवर फॅक्टर, ॲव्हरेज किंमत आणि RMS किंमत यांच्या गुणोत्तराला पॉवर फॅक्टर असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 11 बघा. AC व्होल्टेज व करंट यांमध्ये बघा, AC व्होल्टेज व करंट यांच्यामध्ये असलेल्या अंशात्मक अंतरास काय म्हणतात? बघा, यामधील असलेल्या अंशात्मक अंतरास काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सी फेज डिफरन्स. AC व्होल्टेज व करंट यांच्यामध्ये असलेल्या अंशात्मक अंतरास फेज डिफरन्स असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 12 बघूया. बघा, जर कोणत्याही AC क्वांटिटी मध्ये 0 अंशाचा फेज डिफरन्स असेल तर त्या दोन क्वांटिटीला काय म्हणतात? बघा, प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो बघा, जर कोणत्याही दोन AC क्वांटिटी मध्ये 0 अंशाचा फेज डिफरन्स असेल तर त्या दोन क्वांटिटीला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए इन फेज. इन फेज जर कोणत्याही दोन AC क्वांटिटी मध्ये 0 अंशाचा फेज डिफरन्स असेल तर त्या दोन क्वांटिटीला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 13 बघा, जर कोणत्याही दोन AC क्वांटिटी मध्ये 0 अंशापेक्षा जास्त, बघा 0 अंशापेक्षा जास्त अंशाचा फेज डिफरन्स असेल तर त्या दोन क्वांटिटीला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे बी आउट ऑफ फेज. काय म्हणतात? आउट ऑफ फेज हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला प्रश्न क्रमांक 14 बघूया. बघा 14, ॲव्हरेज किंमत माहित असल्यास, बघा ॲव्हरेज किंमत माहित असल्यास RMS किंमत कशी माहित कराल? बघा, ॲव्हरेज किंमत माहित असल्यास RMS किंमत कशी माहित कराल? बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे डी 1.11 इज इक्वल टू ॲव्हरेज किंमत. या सूत्राने आपण ॲव्हरेज किंमत माहित असल्यास RMS ची किंमत माहित करू. चला प्रश्न क्रमांक 15 बघा. फ्रिक्वेन्सी माहित करण्याचे सूत्र काय? बघा, फ्रिक्वेन्सी माहित करण्याचे सूत्र आहे पर्याय क्रमांक ए एफ इज इक्वल टू एन इक्वल पी अपॉन 120. बघा, एफ बरोबर एन गुणिले पी भागिले 120 या सूत्राने आपण फ्रिक्वेन्सी माहित करू शकतो. चला प्रश्न क्रमांक 16 बघूया. प्रश्न क्रमांक 16 बघा, इंडक्शन मोटरच्या रोटरमधील कॉपर लॉस खालीलपैकी कोणत्या सूत्राने काढतात? बघा, इंडक्शन मोटरच्या रोटरमधील कॉपर लॉस खालीलपैकी कोणत्या सूत्राने काढतात? या प्रश्नाचे उत्तर आहे सी रोटर इनपुट गुणिले स्लिप. बघा, रोटर इनपुट गुणिले स्लिप या सूत्राने इंडक्शन मोटरच्या रोटरमधील कॉपर लॉस आपण काढू शकतो. चला प्रश्न क्रमांक पुढील बघूया. बघा, अल्टरनेटची क्षमता कोणत्या एककामध्ये सांगतात? बघा, अल्टरनेटची क्षमता कोणत्या एककामध्ये सांगतात? या प्रश्नाचे उत्तर आहे सी केव्हीए मध्ये अल्टरनेटची क्षमता ही सांगतात. प्रश्न क्रमांक 18 बघा, पाईप अर्थिंग मध्ये अर्थ इलेक्ट्रोडचा आकार किती असतो? बघा, पाईप अर्थिंग मध्ये अर्थ इलेक्ट्रोडचा आकार हा किती असतो? या प्रश्नाचं उत्तर आहे डी 2 मीटर लांबी व 38 मिलीमीटर व्यास इतका पाईप अर्थिंग मध्ये अर्थ इलेक्ट्रोडचा आकार हा असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. चला पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 19 बघा, अर्थ इलेक्ट्रोडला जोडलेल्या कंडक्टरला काय म्हणतात? बघा, अर्थ इलेक्ट्रोडला जोडलेल्या कंडक्टरला काय म्हणतात?
या प्रश्नाचं उत्तर बघा अर्थ लीड. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. अर्थ इलेक्ट्रोडला जोडलेल्या कंडक्टरला अर्थ लीड असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 20 बघूया. अर्थ कंडक्टरचा आकार टिंब गेज पेक्षा बारीक नसावा. बघा, अर्थ कंडक्टरचा आकार हा 14 SWG पेक्षा बारीक नसावा, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक पुढील बघूया. खालीलपैकी कोणता सेल स्टोरेज सेल म्हणून ओळखला जातो? बघा, खालीलपैकी कोणता सेल स्टोरेज सेल म्हणून ओळखला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे सी, सेकंडरी सेल. सेकंडरी सेल हा स्टोरेज सेल म्हणून ओळखला जातो, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे सी. प्रश्न क्रमांक 22 बघा. खालीलपैकी कोणती मोटर सर्वात उच्च स्टार्टिंग टॉर्क देते? बघा, खालीलपैकी कोणती मोटर सर्वात उच्च स्टार्टिंग टॉर्क देते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे डी, युनिव्हर्सल मोटर ही सर्वात उच्च स्टार्टिंग टॉर्क देत असते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी. चला पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23 बघा. ट्रान्सफॉर्मरच्या कोरिया लॅमिनेटेड का असतात? बघा, ट्रान्सफॉर्मरच्या कोरिया लॅमिनेटेड का असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी, एडी करंट लॉस कमी करणे. एडी करंट लॉस कमी करणे म्हणून ट्रान्सफॉर्मरच्या कोर ह्या लॅमिनेटेड असतात, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे बी. प्रश्न क्रमांक 24 बघा. IE नियमानुसार 32 mm पर्यंतच्या मेटल कॅन्ड्यूट पाईपची जाडी किती असते? बघा, IE या नियमानुसार 32 mm पर्यंतच्या मेटल कॅन्ड्यूट पाईपची जाडी किती असते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 16 SWG. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. चला शेवटचा प्रश्न बघूया. कोणते लॉसेस हे बदलणारे असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कॉपर लॉसेस. बघा, पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. कॉपर लॉसेस हे बदलणारे असतात. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि तुमच्या येणाऱ्या महापारेषण एक्झामसाठी आणि जे विद्यार्थी महाविद्यालयांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.